स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्यअधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 46. खरं सांगू का, मला मशिदीमधली स्वच्छता आवडते. चर्चची भव्यता आणि गांभीर्य भावतं आणि फक्त आपली मूर्तीपूजा मानवते. खूप दिवस माझ्या मनात आहे या तिन्ही धर्मस्थळांमधल्या या चांगल्या पद्धतींचं एकत्रीकरण करून एखादं मंदिर बांधावं. एक आदर्श असं मंदिर. भगवंताच्या मनात असेल तर तसं घडेल. आपण इच्छा आणि प्रयत्न करायला कोणता प्रत्यवाय आहे? चालताना दोघेही एका ठिकाणी थांबले. पांडुरंग शास्त्रींनी निर्मलाताईंना विचारलं, थोडा वेळ इथं बसूया का? निर्मलाताईंनी संमतीदर्शक मान हलवली. दोघेही किनाऱ्यावरच्या वाळूत जाऊन बसले. सहजगत्या पांडुरंग शास्त्रींची दृष्टी उभवली गेली. वर अष्टमीच्या आकाशाचा काळाकुट्ट पडदा क्षितिजापर्यंत पसरला होता. त्यावर असंख्य तारकासमूह चमकताना दिसत होते. काळ्या भूमीवर प्राजक्ताच्या फुलांचा सडा दिसावा तसे. अनंत आकाशात डोकावून बघत पांडुरंग शास्त्री कितीतरी वेळ तसेच बसून राहिले. त्यांचं मन विश्वाचा वेध घेत होतं. समोरच्या सागराला ओहोटी लागलेली होती, परंतु पांडुरंग शास्त्रींच्या मनात विचारांची भरती आली होती. मुखातून नकळत विचारांचा ओघ ओसंडायला लागला. शेजारी बसलेल्या निर्मलाताई मन लावून त्यांचे विचार ऐकत होत्या. आपली वैश्विक दृष्टी तशीच ठेवून पांडुरंग शास्त्री म्हणत होते, केवढं अफाट विश्व आहे हे. त्याच्यामध्ये केवढी सुसूत्रता आहे. जरा कुठे चूक झाली तर केवढा अनर्थ घडून येईल. पण चूक होऊच शकत नाही अशी योजना त्या विश्वनियंत्यानं केली आहे. या विश्वात अनेक सूर्यमाला आहेत. त्यातल्या कित्येक ग्रहांवर मनुष्यवस्ती असेल. त्या प्रत्येक माणसाचं आयुष्यातलं कर्तव्य कोणतं असेल, त्याचा जन्म कसा, केव्हा आणि कुठे होईल आणि मृत्यू केव्हा येईल, पुढील जन्मी तो कुठे असेल, हे सारं त्या विश्वनियंत्यानं पूर्वनियोजित केलेलं आहे. निर्मला, आपलं तत्त्वज्ञान अभ्यासलं म्हणजे त्या डार्विनचा सिद्धांत खोटा ठरतो. वर्ल्ड इज इव्हॉल्व्ड, नॉट क्रिएटेड, हे त्याचं म्हणणं चुकीचं ठरतं. विश्व हे मुळीच आपोआप निर्माण झालेलं नाही. इट इज क्रिएटेड. मग ते जर निर्मित असेल तर त्यामागे निर्माता हा आलाच. केवढं भव्य दिव्य आणि अलौकिक स्वरूप असेल त्या निर्मात्याचं. त्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. विश्वाचं तर सोडच, पण आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत असतात त्या साऱ्या तोच घडवून आणत असतो. विज्ञानवादी म्हणतात, ह्याचा शोध या माणसानं लावला, त्याचा शोध त्या माणसानं लावला, असं म्हणून ते अशा भौतिक शास्त्रज्ञांना सारं श्रेय देतात आणि देवाला विसरतात. पण जे भौतिक सुख माणूस मिळवतो किंवा भौतिकतेसाठी तो जे प्रयत्न करतो त्यामागे फक्त परमेश्वरच असतो. म्हणजे कसं? निर्मलाताईंचा प्रश्न त्यांना अपेक्षितच होता. विश्वातली दृष्टी काढून ती निर्मलाताईंवर स्थिरावत पांडुरंग शास्त्री म्हणाले, तुला उदाहरणच देऊन सांगतो. पेट्रोलसारख्या कितीतरी गोष्टी या माणसाला आपोआप मिळाल्या. त्यानं त्या शोधल्या नाहीत. कुणी दिली ही जाणीव? जेम्स वॅटला वाफेचं इंजिन आपोआप कसं स्फुरलं? स्फुरण कुणी दिलं? लहान वयात त्याची बुद्धिमत्ता एवढी का प्रगल्भ झाली होती? बरं, विश्वातले महत्त्वाचे शोध बहुतांशी लहान मुलांनीच लावले आहेत. वयाच्या 19व्या वर्षी मार्कोनीनं वायरलेस शोधून काढला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा नियम वयाच्या 24व्या वर्षी शोधला. या बालकांनी कुठलं संशोधन केलं होतं? मग त्यांना आपोआप स्फुरलं कसं? हे स्फुरण परमेश्वरानं दिलं. मानवाच्या भौतिक उत्कर्षासाठी त्यानं ही जाणीव मानवाला करून दिली. म्हणून अशा शोधांचं मूळ परमेश्वर आहे. अर्थात काही शास्त्रज्ञ ते मान्यही करतात. अगदी अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर ओपेनहायमरचं देता येईल. मग त्यांनी तो प्रसंग थोडक्यात सांगितला. अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकले. त्या अगोदर अमेरिकन शास्त्रज्ञांनी वाळवंटात त्या बॉम्बची चाचणी घेतली.
त्यावेळी अणुबॉम्बच्या स्फोटाचं रौद्ररूप पाहून शास्त्रज्ञांच्या गटातला ओपेनहॅमर हा शास्त्रज्ञ म्हणाला, हा स्फोट पाहून मला गीतेमधला 11वा अध्याय आठवतोय. गीतेमध्ये 11व्या अध्यायातील 5व्या श्लोकापासून 34व्या श्लोकापर्यंत विश्वरूपाचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. ओपेनहॅमरला ते तेव्हा आठवलं होतं. सर्व चराचर, सृष्टीजात, पंचमहाभूत हे त्या परमेश्वराचंच व्यक्त रूप आहे. हे सांगून पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, ओपेनहॅमरसारख्या श्रेष्ठ वैज्ञानिकाला ते मान्य करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. पण हे मान्य न करणारे मात्र कृतघ्न म्हणायला हवेत. परमेश्वराचं अस्तित्व न मानणाऱ्या लोकांना एक गोष्ट कळत नाही, देवानंच त्यांचं हृदय अहोरात्र चालवलंय. एक ठोका जरी चुकला तरी माणूस मरेल. मग देवाचे आभार मानायला नकोत का? त्याच्या उपकारांची जाणीव ठेवायला नको का? एवढं प्रदीर्घ बोलून झाल्यावर पांडुरंग शास्त्रींची दृष्टी पुन्हा आकाशाकडे वळली. आकाशात अगणित चांदण्या लुकलुकत होत्या. जणू पांडुरंग शास्त्रींच्या विचारांना त्या चांदण्या हसून साथ देत होत्या. ते तारकाविश्व आपल्या नेत्रात साठवून घेत पांडुरंग शास्त्री सहजगत्या उद्गारले, केवढं परिपूर्ण विश्व आहे हे. पण त्या भगवंतानं माणसाला मात्र सतत अपूर्ण ठेवलं आहे आणि ठेवणार आहे. का? अपूर्ण ठेवण्याचं कारण काय असू शकेल? आकाशातली दृष्टी तशीच ठेवून पांडुरंग शास्त्री म्हणाले, कारण त्यामुळेच माणूस भगवंताकडे कृतज्ञतेच्या दृष्टीनं जाईल. भगवंतानं जर माणसाला परिपूर्ण केलं तर माणूस त्याच्याकडे चुकून सुद्धा बघायचा नाही. मग भक्ती करण्याचं बाजूलाच राहिलं. माणसाला भूक लागते, तहान लागते, तशी भक्ती कधी लागत नाही. ती लावावी लागते. आणि ते कार्य भगवंत माणसाला अपूर्ण ठेवून साधत असतो. ती गोष्ट माणसाच्या फायद्याचीच असते. धर्म, भक्ती या गोष्टी समाजाच्या म्हणजे पर्यायानं माणसाच्या उन्नतीसाठीच असतात. तन, मन आणि धन जेव्हा माणूस समर्पित भावानं भगवंत कार्यात खर्च करेल, तेव्हाच तो स्वतःची भौतिक उन्नती साधू शकेल. हे बोलताना पांडुरंग शास्त्री अंतर्मुख बनले होते. एकाएकी ते बोलायचे थांबले. त्याच अवस्थेत ते काही काळ शांत बसून राहिले. त्यांच्या मनात कसलं तरी विचारांचं वादळ माजून राहिलं असणार हे निर्मलाताईंच्या तेव्हाच ध्यानात आलं. म्हणून त्यांनी विचारलं, कसला विचार करताय? निर्मला, धर्म आणि भक्ती यांचं महत्त्व आजच्या तरुणांना पटवून देऊन त्यांच्या हातून योजनाबद्ध कार्य घडून आणावं असं खूप दिवस मला वाटतं. अर्थात माझी ही इच्छा आहे. भगवंताची तशीच इच्छा असेल तर तोच मला यश देईल. निर्मलाताई लगेच म्हणाल्या, का नाही देणार यश? तुमचं तर सतत कार्य चालू आहे, तेही मोठ्या निष्ठेनं. मागे त्या वृद्धांना देखील किती निष्ठापूर्वक तुम्ही ब्रह्मसूत्र सांगत होतात, आठवतं? काही वर्षांपूर्वी पांडुरंग शास्त्री 10-15 वृद्ध लोकांना वर्षभर ठराविक दिवशी आणि ठराविक वेळी मोठ्या निष्ठेनं ब्रह्मसूत्र समजावून सांगत होते. एकदा जोरदार पाऊस पडला. कुणीही पाठशाळेत येऊ शकलं नाही. पण पांडुरंग शास्त्रींनी आपली देवकार्याची बांधिलकी चुकवली नाही. ते ठरल्याप्रमाणे पाठशाळेत गेले, ती जागा स्वतः स्वच्छ केली. मग नेहमीच्या भक्तिभावानं ते व्यासपीठावर आसनस्थ झाले. आपले नेत्र त्यांनी मिटून घेतले आणि त्या दिवशी ज्या विषयावर ते बोलणार होते त्या विषयाचं त्यांनी चिंतन केलं. बरोबर तासभर चिंतन केल्यानंतर ते आपल्या आसनावरून उठले. निर्मलाताईंनी ही आठवण दिल्यानंतर पांडुरंग शास्त्री म्हणाले, अगं, अपॉइंटमेंट विथ गॉड मी कधीही चुकवत नाही, हे तुला माहितीच आहे. पाठशाळेची वेळ म्हणजे देवाचं तासभर स्मरण करण्याची वेळ असते. मग त्यावेळी भले आपण एकटे असलो म्हणून काय बिघडलं? क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, पाठशाळेची वेळ ही अपॉइंटमेंट विथ गॉड असते. तिथे परमेश्वराला अभिप्रेत असलेल्या धर्माचं आणि भक्तीचं चिंतन करायचं असतं. पण ती ध्वजा जनसामान्यात न्यायला हवी. त्यातून समाजाचाच एक धर्मनिष्ठ परिवार निर्माण होईल आणि भक्तीच्या बळावर त्या समाजाचा भौतिक आणि आत्मिक उत्कर्ष घडून येईल. अभावितपणानं निर्मलाताईंनी म्हटलं, हे कार्य तसं अवघड आहे. आजारपणाचे दिवस सोडले तर तुम्ही किती हिंडताय, खेडोपाडी जाताय. संपूर्ण समाजात जायचं झालं तर ते काम तितकं सोपं खासच नाही. पांडुरंग शास्त्री चटकन उत्तरले,
अगं, हे कार्य सोपं नाही हे मी जाणून आहे. पण भगवंताची इच्छा असेल तर का नाही यश मिळणार? आणि तुला सांगतो, खेडेगावात कार्यारंभ करणं अधिक सोपं आहे. कारण तिथला माणूस एक विचाराचा असतो. त्या माणसाजवळ जाऊन विचार पोहोचवणं तेवढं महत्त्वाचं. आपला हा बांधव मुळातच तत्वनिष्ठ असतो. कुणाकडून फुकट घ्यायला त्याला आवडत नाही. इतकं सांगून त्यांनी नुकताच घडलेला एक प्रसंग निर्मलाताईंना ऐकवला. रविवारी सकाळी पाठशाळा संपली की पांडुरंग शास्त्री तिथून तडक स्टेशनवर जायचे आणि मनात येईल त्या गावाचं तिकीट काढून गाडीत बसायचे. ठाण्याजवळच्या मुलुंडला तर त्यांचं दर आठवड्याला जाणं व्हायचं. मुलुंडला एक मोची होता. पांडुरंग शास्त्री तिथे आले म्हणजे तो आग्रह करून त्यांना घरी घेऊन जायचा. 1945 सालापासून दर आठवड्याचा हा कार्यक्रम ठरलेला असे. क्वचित कधी मुलुंडला उशीर झाला तर ते त्या मोच्याकडेच मुक्काम करायचे. अल्पकाळात गिरगावातल्या घरी निरोप देण्याची सोय नसल्यामुळे पांडुरंग शास्त्रींचा मुलुंडला मुक्काम पडला असणार हे निर्मलाताई समजून चुकायच्या. मुलुंडशिवाय अन्य खेडेगावांमधूनही पांडुरंग शास्त्री सतत परिभ्रमण करायचे. तिथल्या लोकांशी प्रेमाच्या 4 गोष्टी करायचे. त्यांच्याबरोबर स्वतःचा डबा खायचे. आपल्या डब्यामधलं त्यांना द्यायचे. स्वतः शास्त्री पंडित असून सुद्धा कोणत्याही सोहळ्या ओवळ्यात किंवा कर्मकांडात ते गुरफटले नव्हते. परिवारातला एक सदस्य या भावनेनंच ते समाजामध्ये मन मानेल तिथे जात होते. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.